रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा. सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव
नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा आनंद नारी आनंद नारी आनंद करती कथा गाती गाने करती कथा गाती गाने बाळ कृष्ण नर नारी आनंद नारी आनंद नारी आनंद नारी भजन करा सगळ्यांनी गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत
नारी नर नारी नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी ah
विठ्ठल विठ्ठल सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे। बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी। विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं। जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं। सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञजीवोदरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी। वरणौ रघुबर विमल जसु जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेस विकार। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन कुमार पधारो
हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाला लखन जी को लाला आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे शरण एका जनार्दन शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दन नाथाचे चरणी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा आनंदकन सच्चित आनंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्मेच्या काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि या तुकोबारायांचा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्याच्या नंतर कान्हाचा जन्म झाल्याच्या नंतर जो काही आनंद झाला जे काही सुख झालं त्या सुखाचा वर्णन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय गोकुळामध्ये भगवान श्री कृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर कान्हाचा जन्म झाल्याच्या नंतर जो काही आनंद झाला जे काही सुख झालं त्या सुखाचं वर्णन करतात। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। महाराज म्हणतात की गोकुळामध्ये एवढं सुख झालं की त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिलं नाही। मग एवढं काय सुख झालं बरं गोकुळामध्ये? काय सुख झालं गोकुळामध्ये की त्या गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही? तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी
म्हणजे बाळकृष्ण, भगवान श्री बाळकृष्णांचा जन्म, भगवान कन्हैयाचा जन्म या नंद बाबाच्या घरी झाला म्हणून आनंदल्या नरनारी. आता बघा इथे दोघांनाही आनंद आहे. आनंदल्या नरनारी, नर आणि नारी इथे दोघांनाही आनंद आहे. म्हणून याच आनंदाचं प्रगटीकरण म्हणून त्या गोकुळवासियांनी, गोकुळातील सर्व माणसांनी घराला गुढ्या उभारल्या, तोरणं बांधले, कथा करायला लागले, गाणी गायला लागले, बधाई गीतं गायला लागले. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गाणे गायला लागले, कथा करायला लागले. पण जो कोणी या कन्हैयाला बघण्यासाठी यायचं, जो कोणी कान्हाला बघण्यासाठी यायचं, त्याचं मन स्वतःचं न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आता बघा, मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे, लक्षपूर्वक ऐका. मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे, जो माणसाला मोहित करतो, जो मनाचं संमोहन करतो, त्याचं नाव मोहन आहे. आणि कृष्ण शब्दाचा अर्थ असा आहे, कर्षती, आकर्षती इति कृष्णा. जो माणसाला आकर्षित करतो त्याचं नाव कृष्ण आहे, जो मनाचं संमोहन करतो त्याचं नाव मोहन आहे. म्हणून जे कोणी कन्हैयाला बघण्यासाठी जायचं, त्याचं मन त्या ठिकाणी भगवंतामध्ये अडकायचं, त्याचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताकडे अडकून जायचं. देव पहावया गेलो, बोला सर्वांनी बोला, देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, असे का? मग देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. असा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. प्रसंग आपल्या या बेलू गावामध्ये, अमराई मळ्यामध्ये गेल्या 13 वर्षापासून जो कीर्तन महोत्सव चालू आहे त्या निमित्ताने आहे. या काल्याच्या कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली, काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचेच दर्शन घडले. असे असणारे आपल्या या सप्ताहाचे सर्वच आयोजक मंडळी, सर्वच नियोजक, त्यामध्ये आपले समाधान भाऊतुपे असतील, सर्वच असतील, मौली महाराज असतील, महेश महाराज असतील, अमराईतील सर्वच महाराज मंडळी असतील, सर्वच गावकरी असतील, सर्वच आयोजकांच्या आग्रहाने ही सेवा माझ्याकडे आली. त्यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनाला साथ करण्यासाठी उपस्थित, म्हणजे ज्यांचं नाव घेण्याची सुद्धा माझी पात्रता नाही, असे आमचे, ज्यांच्यावरती खरोखर सरस्वती मातेची कृपा झालेली आहे, असे आमचे सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी. गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार व्यस्तता असते त्यांच्या मागे, पण तरी सुद्धा असते. या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्याही चरणी दंडवत करते. त्याचप्रमाणे आमचे वारकरी सांप्रदायिक चालींचा साठा ज्यांच्याकडे आहे असं म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे आमचे कुंदनजी महाराज बोरसे, तेही आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदंगाची साथ करणारे आमच्या तालविकास पखवाज वारकरी गुरुकुलातील आमचे आदर्श विद्यार्थी ओमकार दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आयुष्यभराची साथ ज्यांची आहेच, पण कीर्तनाची साथ आज ज्यांची मला मिळत आहे, असे माझे पती परमेश्वर मृदंग अलंकार, मृदंगमणी विकासजी महाराज बेलूकर, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे, असे आमचे पंढरी बाबा साने बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे वडील, ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी उभी आहे, रामायणाचार्य कैलासजी महाराज तांबे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गोंद्याचे रमेश भाऊ नाठे, तेही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी, हे सर्वच तालविकास पखवाज वारकरी गुरुकुलातील सर्व विद्यार्थी आणि आमच्या सर्वच भगिनी, बघा ना किती सुंदर दिसत आहे. सगळ्या आमराई मळ्यातील विद्यार्थिनी आहेत, आपल्या मुली आहेत, त्यात जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. इथपर्यंतच नाही बघायचं आपल्याला त्यांना, एक काळ असा आला पाहिजे
आपल्या या सप्ताहामध्ये प्रत्येकीचं एक एक कीर्तन इथं झालं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विण्यावाले बाबांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आमचे साऊंड सिस्टीमवाले नंदभाऊ, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. त्याचप्रमाणे आमचे निखिल दादा धोंडगे मराठी कीर्तन सेवा यूट्यूब चॅनलचे मालक, तेही या ठिकाणी रोज येतात. त्याचप्रमाणे आमचे ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढं सुंदर डेकोरेशन ज्यांनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. जमलेले सर्वच भाविक भक्त सर्वांच्या चरणी दंडवत करते. बघा, महाभारत ग्रंथाचे लेखक रिद्धी सिद्धी ज्यांच्या भार्या आहेत, शुभ आणि लाभ ज्यांचे पुत्र आहेत, असे श्री गणपती बाप्पा, या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल बघा, अभंग जगद्गुरु श्री तुकोबा रायांचा आहे. वारकरी संप्रदायातील कोणताही सप्ताह म्हटला, कोणताही कीर्तन महोत्सव म्हटला की त्या कीर्तन महोत्सवाची, कीर्तन उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. बघा, मंदिराच्या सर्व बाजूंचं वर्णन वेगळं असतं, मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान दिलेलं आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान दिलेलं आहे. काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान दिलेलं आहे. मला सांगा, मंदिराचं काम पूर्ण झालं असं आपण केव्हा म्हणतो? कलशारोहण झाल्यावर, कळस बसल्यावरती, म्हणजे कळस बसला की मंदिराचं काम पूर्ण झालं असं आपण म्हणतो. मंदिराच्या कामा कलशू म्हणजे कलशारोहण झालं की मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाची सांगता झाली, सप्ताहाचा समारोप झाला. पण काही महाराज म्हणतात, काही माणसं म्हणतात की सप्ताहाची समाप्ती झाली. पण समाप्ती या शब्दाचा अर्थ काय? समाप्ती म्हणजे ती गोष्ट पुन्हा कधी होणेच नाही, ती गोष्ट पुन्हा परत कधीच नाही. मग समाधान भाऊ, पुढच्या वर्षी आपल्याला सप्ताह करायचा नाही का? करायचं आहे. म्हणून समाप्ती हा शब्द या ठिकाणी लागू पडत नाही. इथे सांगता किंवा समारोप हाच शब्द या ठिकाणी वापरला जातो. विठ्ठल 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 मावशी, मला सांगा, नदीचं वाहन कुठपर्यंत आहे? एखादी नदी आहे, ती वाहते, ती कुठपर्यंत वाहते? ती जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. नदी जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं वाहन आहे. समुद्र मापम प्रवशंती अद्वत, किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमीन, अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी तुका म्हणे गंगा सागर संगमीन, अवघ्या झाल्यावर मी एकसव किंवा एकमय. म्हणजे नदीने समुद्राला जाऊन मिळणं यामध्ये तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, इतर दिवशीचं कीर्तन वेगळं,
रोज जे कीर्तन होतं ते कीर्तन वेगळं आणि काल्याचं कीर्तन वेगळं. रोजच्या कीर्तनामध्ये महाराज कोणत्याही विषयाला धरून कितीही वेळ बोलू शकतो, कोणत्याही विषयावरती अवलंबून बोलू शकतो, परंतु आजच्या कीर्तनामध्ये काही मर्यादा आहेत. आजच्या कीर्तनकाराला काही आचारसंहिता आहे आजच्या कीर्तनकाराची, की आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचाच उच्चार आपल्याला या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चारच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आचार करायचा, आपल्याकडे मौन नाही ना, आचार करायचा नाही, फक्त उच्चार करायचा आहे. आचार प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार हा भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा करायचा. कारण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे उच्चारणीय आहे आणि रामाचं चरित्र आचरणीय आहे. बघा, भगवान श्रीकृष्णासारखं राहणं वागणं आपल्याला शक्य नाही, पण प्रभू श्री रामचंद्रांसारखं राहणं वागणं आपल्याला शक्य आहे. पण भगवान श्रीकृष्णासारखं राहणं वागणं आपल्याला शक्यच नाही. किती पत्न्या होत्या बरं भगवान श्रीकृष्णाला? किती होत्या? 16,100. कोणत्या कोणत्या? तर सांगते, काळजी करू नका. बघा, नरकासूर नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस प्रत्येक राजाबरोबर युद्ध करायचा. ज्या राजाबरोबर युद्ध केलं त्या राजा हरला की त्या राजाच्या राज्यामध्ये जेवढ्या काही कन्या होत्या सगळ्या कन्यांना, सगळ्या कुमारिकांना तो आपल्या राज्यामध्ये घेऊन यायचा. असं 16,100 कन्या त्याच्या राज्यामध्ये त्याने आणल्या होत्या. या झाल्या 16,100 कन्या त्या राजाने, त्या नरकासुराने त्याच्या राज्यामध्ये घेऊन गेला. आणि ही बातमी भगवान श्रीकृष्णाला समजली की हा असा नरकासूर नावाचा राक्षस आहे आणि तो सगळ्या कन्यांना घेऊन जातो. मग नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने वध केला. नरकासूर कुमारी घनश्याम, नरकासुराचा भगवंताने वध केला. आणि मग त्या सगळ्या कुमारिका, सगळ्या मुली म्हणायला लागल्या, देवा आता नरकासुराला तुम्ही मारून टाकला, आम्हाला तो सांभाळत होता पण तुम्ही त्याला मारून टाकलं, आता आमचा सांभाळ कोण करणार, आम्हाला कोण सांभाळणार? मग त्यावेळेस त्या सगळ्या मुली, त्या सगळ्या कन्या म्हणल्या, सगळ्या कुमारिका म्हणाल्या, देवा आता तुम्हीच आमचा स्वीकार करा. मग त्यावेळेस त्या 16,100 कन्यांचा प्रभू श्री या कृष्णांनी त्या सगळ्या कन्यांचा स्वीकार केला. आणि मग त्या प्रत्येकीला वेगळा वेगळा महल बांधून दिला. त्या झाल्या 16,100 कन्या, म्हणजे 16,100 भगवान श्रीकृष्णाच्या त्या पत्न्या. आणि मुख्य 8 पत्न्या आहेत. मुख्य 8 पत्नी आहे. कोणत्या कोणत्या? कालिंदी, जांबुवंती, भद्रा, मित्रविंदा, लक्ष्मणा, सत्या, सत्यभामा आणि रुक्मिणी, अशा या 8 पत्न्या. आणि अगोदरच्या 16,108 पत्न्या, अशा सगळ्या 16,108, अगोदरच्या 16,100 आणि नंतरच्या 8 पत्न्या, अशा सगळ्या 16,108 या भगवान श्रीकृष्णाला पत्न्या आहेत. आपल्याला एकच नीट जगू देत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा 16,108 पत्न्या भगवान श्रीकृष्णांना होत्या. तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण खुश होते, सुखी होते. महाराज म्हणतात की भगवंताने 12 गाव अग्नी गिळला, आपल्याला अगरबत्तीचा चटका लागला तरी 4 दिवस त्याच्याकडे बघत बसतो आपण. म्हणून भगवंताची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही, आपल्याच्याने ते होणारच नाही. म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा, भगवंताच्या चरित्राचा सप्रेम उच्चारच आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्या अगोदर काला म्हणजे काय आपण बघून नंतर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करू. विठ्ठल 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 विठ्ठल.
काला 3 देहाचा होतो. 3 देहाचा काला होतो. स्थूल देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि सूक्ष्म देहाचा काला वेगळा. असं 3 देहाचा काला होतो. 3 पद्धतीचा काला होतो. पहिला काला हरिनामाचा खिचडी काला, दुसरा काला दही भाताचा खिचडी काला आणि तिसरा काला तुका म्हणे कालान कोठे अभेद देखिला, अभेदाचा काला. म्हणजे अभेदाचा काला, दही भाताचा खिचडी काला आणि हरिनामाचा खिचडी काला, असा 3 पद्धतीचा काला होतो. 3 प्रकारचा काला होतो. 3 देहाचा काला होतो. आता जरा लक्षपूर्वक ऐका बघा. काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला, काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला तर मध्ये आचा लोप होतो. म्हणजे का अधिक आ अधिक ला, का आला. काय का आला, जन्माला का आला, जन्माला का आला, कुठून आला, कधी आला, कुठे राहणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. जन्माला का आला या गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. येऊन काय करायचं याचा विचार करणं म्हणजे काला. आणि शेवटी आपल्याला जायचं कुठे आहे याचा विचार करणं म्हणजे काला. काल्याला तुम्ही काही सामान्य समजू नका. काल्याला अजिबात सामान्य समजू नका. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? सर्वांनी मोठ्याने बोला. काय म्हणतात? दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? बघा, दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता यामध्ये दही कोणतं आणि लाही कोणती? दही कोणतं आणि लाही कोणती? तर प्रेमाचं दही, नामाचं दही आणि प्रेमाची लाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाही ही एकत्र झाली की त्या दिवशी काला. मग आता मला सांगा, नाम मुखाला येतं का हो? भगवंताचं नाव मुखाला येतं का? राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे? कसं आहे म्हणा बरं एकदा. राम, राम म्हणणं अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. बघा, राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे बंद करायची गरज नाही, दात बाहेर काढायची, जीभ बाहेर काढायची गरज नाही, दात दाखवायची गरज नाही. म्हणजे राम म्हणणं सोपं आहे. पण लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, राम म्हणणं सोपं आहे परंतु राम मुखाला येण्यासारखं अवघड या जगामध्ये काही नाही. राम मुखाला येण्यासारखं या जगात अवघड काहीच नाही. संपूर्ण जगात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठावे, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. म्हणजे ते भगवंताचं नाम मुखाला येण्यासारखं अख्ख्या जगात अवघड काही नाही. बघा, आपण जर पूर्वीची काही जर म्हातारी माणसं बघितली तर 60-70 वर्षाच्या अगोदरचा काळ, त्यावेळेस जर 2 माणसं जर एकमेकांना भेटली तर ते एकमेकांना राम राम करायचे. काय करायचे? राम राम घालायचे. बाबा बरोबर ना? एकमेकांना ते राम राम घालायचे. राम राम भिका पाटील, भिका पाटील म्हणतो राम राम, राम राम दगडू पाटील, म्हणजे असं एकमेकांना राम राम घालायचे. तर काही काही म्हातारी माणसं जर जास्त वेळ मांडी घालून बसलेली असले, म्हणजे अजूनही आहे असे काही काही, जास्त वेळ जर मांडी घालून बसले आणि त्यांना जर उठायचं असलं तर त्यांना उठता येत नाही. मग एक हात एका गुडघ्यावरती, एक हात जमिनीवरती, आणि मग अरे राम असं म्हणून ते उठतात. त्यांच्या सहजासहजी त्यांच्या मुखाला भगवंताचं नाव येऊन जातं. पण काही काही महाभाग असे असतात, की काहीही झालं तरी सुद्धा त्यांच्या नावाला भगवंताचं, त्यांच्या मुखाला भगवंताचं नाव येत नाही. असेही काही काही असतात. उठता येत नसलं तरी सुद्धा राम म्हणतच नाही. आगा आगा आगा, लई पाय दुखात्या, आया आया आया, पण नाव काय घेती नाही. असे काही काही महाभाग असतात. एक संत कहते हे, लक्षपूर्वक ऐका, एक संत कहते हे, आराम की तलब है तो बस एक काम कर, आराम की तलब है तो बस एक काम कर, आ राम की शरण में है बस राम राम कर. म्हणजे ज्यावेळेस भगवंताला आपण शरण जाऊ त्यावेळेस आपोआप आपल्या मुखाला भगवंताचं नाव येईल. म्हणून भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे, कारण भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. आणि भगवंताचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे, म्हणून ते नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृता
माझे केशवा कावा लागे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा तुझे खरंच आज आपलं भाग्य आहे बरं का गुरुजी आज आले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे भगवंताचं नाव हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. अमृतापेक्षा भगवंताचं नाव गोड आहे. अमृत म्हणजे वरल्या आळीचे अमृत नाही. अमृत म्हणजे जे देवलोक अमृत प्राशन करतात त्या अमृतापेक्षा भगवंताचं नाव गोड आहे. भगवंताचं नाव गोड आहे पण घ्यावं वाटत नाही. आणि दारू कडू आहे पण सोडावा वाटत खुशाल नाही म्हणतात. बघा एका जणाची बायको त्याला रोज म्हणायची, अहो दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते एक दिवस इतकं वैतागलं की त्याने बुचनभर बायकोलाच दारू पाजली. त्याने बायकोला दारू पाजली, तिने फुर केलं. ती म्हणते, अहो किती कडू आहे ही दारू, हा किती कडू आहे. तो म्हणला, आता कळलं ना हे दुःख मी कसं सहन करत असेल. विठ्ठला 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 म्हणजे दारू कडू आहे पण सोडावा वाटत अजून मी नाहीच म्हणताय. आणि हरिनाम गोड आहे पण घ्यावा वाटत. असो काहीतरी क्षणाचं आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. काहीतरी क्षणाचं आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. म्हणून या आयुष्यात या जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे. आणि भगवंताचं नाव मुखाला आल्याच्या नंतर त्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण प्रेमाशिवाय या जगामध्ये काहीच नाही. प्रेमाशिवाय या जगात काहीच नाही. आपण जर एखाद्यावर प्रेम केलं तरच समोरचा आपल्यावर प्रेम करतो. आणि प्रेम जर करायचंच असेल तर बिनधास्त करा. प्रेम करू नका असं मी म्हणतच नाही. प्रेम बिनधास्त करा पण भगवंतावरती प्रेम करा. भगवंतावरती माणसाला प्रेम करता आलं पाहिजे. लोकांवरती कोणीही करल, या शरीरावरती कोणीही प्रेम करेल पण भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो यारो, कुछ वक्त ऐसा निकालो यारो, प्यार करो भगवान से. भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. माणसाच्या शरीरावर माणसावर कोणीही प्रेम करत. कारण आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे हा आपल्याला भजनासाठीच दिलेला आहे, भगवंतासाठीच दिलेला आहे. भगवंतानेच आपल्याला दिलेला. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, गोमाता देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता. पाटा बाधिकेचा होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला गोमटा गोमटा गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला पाटा बाधिकेचा. भगवंतानी आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे, हा जो नरदेह दिलेला आहे, हा भगवंताचं भजन करण्याकरताच दिला. परंतु आपलं अख्खं आयुष्य जातं
आपण खाली बसतो टेकतो तरी सुद्धा ते भगवंताचं भजन आपल्या मुखाला येत नाही, भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखाला येत नाही. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, जर या जीवनामध्ये येऊन मनुष्य देहामध्ये जर येऊन तो भगवंताचं भजन केलं नाही तर तुझं हे अनमोल जीवन असंच वाया घालवलं, तुझं जीवन असंच वाया घालवलं. मी सांगत नाही, तुकडोजी महाराज सांगतात. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया, अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की त्या भगवंताचं भजन जर आपण केलं नाही आणि भगवंताचं भजन एखादा माणूस जर करत असेल आणि समोरचा जर त्याच्याकडे बघून तोंड वाकडं करत असेल तर तू जीवनामध्ये येऊन काहीही केलं नाही, तुझा हा नरदेह असाच वाया गेला. कारण भगवंताचं भजनासाठी हा देह मिळालेला आहे, म्हणून आपण भगवंताचं भजन केलंच पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे, भगवंतावरती प्रेमही केलं पाहिजे. कारण तो भगवंत लगेच आपल्याला भेटणार नाही, तो भगवंत लगेच आपल्याकडे येणार नाही, पण तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे ही आपल्याला सांगता येत नाही. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. तो भगवंत कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे येईल आपल्याला कळणार सुद्धा नाही, तो भगवंत येईल आणि दर्शन सुद्धा करून देऊन जाईल, परंतु कधी त्याचं जर नामस्मरण केलं, त्याच्या नामाचं जर चिंतन केलं तर, भगवंतावरती प्रेम केलं तर. म्हणून भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे, भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे आणि भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे, भगवंताच्या नावामध्ये आपलं प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी भगवंताचं नाव मुखाला येईल त्यामध्ये प्रेम निर्माण होईल, त्या दिवशी खरा काला होईल. आणि तोच काला आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कमीत कमी वेळेमध्ये जेवढं गोकुळ तुमच्यासमोर उभं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही फक्त मुखाने टाळीन हाताने भजन करा, बरोबर आहे ना? मग हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल बघा, मथुरेचा राजा आहे कंस. या कंसाची बहीण देवकी, देवकी उपवर झाली म्हणजे देवकीचा विवाह करायचं ठरवलं.
वसुदेवाशी देवकीचा विवाह झाला, देवकीचा आणि वसुदेवाचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी गावामधून वरात निघाली. वरात कळते ना, वरात माहिती आहे ना, एवढं लय माहिती असतं आपल्याला. म्हणजे ती वरात निघाली आणि वरात चालू असताना त्या वरातीमध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, अरे हे मूर्ख कंसा, तू आज जिची एवढ्या आनंदाने वरात करत आहेस, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे, तुझा वध करणार आहे. गिवदी उपजला मजादी, उपजला मजादी, तुझला गिवदी उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. तुझं लागीवधी उपजला मजा आधी. त्या आकाशवाणीने सांगितलं, अरे कंसा माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भरोसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा माझ्यावर विश्वास ठेव, तू जिची एवढ्या आनंदाने वरात करत आहेस, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे, तुझा वध करणार आहे. मग त्याच्यावरती कंसाचा विश्वास बसला. कंसाने विचार केला, हिच्या पोटी जन्माला येणारा जर मला मारणार असेल तर मी हिलाच मारून टाकतो, म्हणजे मला मारणारा जन्मालाच येणार नाही. बघा, माणसं माणसावर कुठपर्यंत प्रेम करतात. जोपर्यंत आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होत नाही तोपर्यंत माणसं प्रेम करतात. आणि एखाद्या वेळेस आपल्याकडून चुकून जरी दुसऱ्याला त्रास झाला की माणसं प्रेम करायचं सोडून देतात. डिपेंड ऑन सिच्युएशन. माणसं सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार माणसं बदलत असतात. बघा मावशी, मला सांगा, महिला मंडळ, आता मला सांगा, चहामध्ये माशी पडली तर चहा काय करता? काय करता? मोठ्याने सांगा, मला आधीच ऐकायला कमी येतं. चहामध्ये माशी पडली काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर काढून टाकी द्या. म्हणजे चहात माशी पडली तर चहा फेकून देता, आणि तुपात माशी पडली तर माशी फेकून देता, तूप राहून देता. बघा, चहा 10 रुपयाला आहे, चहा फेकायला परवडतो. तूप 500 रुपये लिटर आहे, पण म्हणून फेकायला परवडत नाही, माशी फेकायला परवडते. मग त्यावेळेस आपण काय करतो? काय, पाण्याचे 2-3 थेंब घ्यायचे आणि शिपका मारायचा, तूप लगेच फिल्टर होतं. बरोबर ना? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग कंसाने विचार केला, हिच्या पोटी जन्माला येणारा जर मला मारणार असेल तर मी हिलाच मारून टाकतो, मी हिलाच जिवंत ठेवत नाही. तो कंस उठला आणि देवकीला मारण्यासाठी धावला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. खड्ग घेऊन मारायला धावला आणि वसुदेवाने हात धरला आणि समजावून सांगितलं. बघा, समजावून सांगण्याचे 4 पद्धती आहे, 4 प्रकार आहे: साम, दाम, दंड आणि भेद. साम, दाम, दंड, भेद म्हणजे जशाच तसं, ज्याला ज्या पद्धतीमध्ये समजतं त्याला त्या पद्धतीमध्ये समजवायचं. म्हणजे बघा, वेळेनुसार माणसाला रागवता सुद्धा आलं पाहिजे, वेळेनुसार माणसाला रागवता सुद्धा आलं पाहिजे, आणि वेळेनुसार राग कंट्रोलही करता आलं पाहिजे. अति चांगुलपणा काही कामाचं नाही. बघा, भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये नुसती बासरी नाही, नुसती बासरी नाही, सुदर्शन सुद्धा आहे. म्हणजे एखादा भक्त आला तर त्याच्यासाठी बासरी आहे, आणि शत्रू आला तर त्याच्यासाठी सुदर्शन आहे. महादेवाच्या हातामध्ये, भोले बाबाच्या हातामध्ये नुसतं डमरू नाही, त्रिशूळ सुद्धा आहे. भक्त आला तर त्याच्यासाठी डमरू आहे, आणि एखादा शत्रू आला, वैरी आला तर त्याच्यासाठी त्रिशूळ आहे. म्हणजे जशाच तसं, ज्याला ज्या पद्धतीने, ज्याला ज्या भाषेत समजतं त्याला त्या भाषेमध्ये समजावून सांगायचं. तसं वसुदेवाने कंसाला समजावून सांगितलं. वसुदेव म्हणला, कंसा तुला एक सांगतो लक्षपूर्वक ऐक, मला सांग, तुला हिच्यापासून तर काही त्रास नाही ना? तुला देवकीपासून तर काही त्रास नाही ना? नाही, मला अजिबात त्रास नाही. तुला आम्हाला होणाऱ्या 8व्या मुलापासून त्रास आहे ना? हा 8व्या मुलापासून त्रास आहे. मग तू एक काम कर, तू आम्हाला दोघांना तुझ्या कारागृहामध्ये ठेव, तुझ्या जेलमध्ये आम्हाला ठेव, आम्ही तिथं राहतो. जेवढे मुलं आम्हाला होतील ते सगळे मुलं मी स्वतः माझ्या हाताने तुझ्याकडे आणून देईल. मग हेही कंसाला मान्य झालं. कंस म्हणाला ठीक आहे. नंतर दोघांच्या हातामध्ये ते बेड्या घातल्या आणि त्या जेलमध्ये, त्या बंदीशाळेमध्ये, कारागृहामध्ये दोघांना ठेवलं. त्यांना पहिलं बाळ झालं, पहिला मुलगा झाला. त्या बाळाला घेतलं देवकीच्या मांडीवरती, ते बाळ होतं, त्या बाळाला देवकीच्या मांडीवरून घेतलं आणि वसुदेव कंसाकडे घेऊन गेले. कंसासमोर ते बाळ दिलं आणि कंसाला सांगितलं, हे आम्हाला पहिलं बाळ झालं, हे तुझ्या स्वाधीन करतोय. कंसाने त्या बाळाला हातात घेतलं. आता तुम्ही विचार करा महिला मंडळ,
नुकतंच जन्मलेलं बाळ केवढं असतं, एवढं एवढं असतं. त्या बाळाला घेतलं, कंसाच्या हातामध्ये दिलं. कंसाने त्या बाळाकडे पाहिलं आणि विचार केला, अरे किती बारीक बाळ आहे, किती एवढं एवढं छोटंसं बाळ आहे, हे काय मला मारणार आहे, हे काय मला मारणार आहे. तसंही मला 8व्या मुलापासून त्रास आहे ना, 8व्या मुलापासून धोका आहे, या बाळाला मारून मी काय करू. त्या कंसाला कीव आली. परत वसुदेवाला ते बाळ घेऊन जायला सांगितलं. आणि इकडं नारदजींचं विचारचक्र सुरू झालं. नारदांचं विचारचक्र सुरू झालं. नारदजींनी विचार केला, हा जर असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा गडा भरणार नाही. आणि याच्या बाळकासी ठेवू नको, वधी बाळकासी ठेवू नको, वधी बाळकासी घेऊ नको, वधी बाळकासी घेऊ नको. पुण्य सारा भेटे देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नको, वधी बाळकासी ठेवू नको. हे वधी बाळकासी घेऊ नको, वधी बाळकासी घेऊ नको, घेऊ नको. पुण्य सारा वाया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. मग त्या नारदांनी सांगितलं, अरे कंसा मारून टाक याला, जिवंत ठेवू नको. मग कंसाने त्या बाळाच्या पायाला धरलं, गरगर 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 फिरवलं आणि भिंतीवरती आपटलं. असं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, होताची प्रसूत नेऊनिया देत 6 ही मारीत दुराचारी. अशी 6 बाळं त्या दुराचारी कंसाने मारले. आता 7वा गर्भ देवकी मातेच्या उदरामध्ये आहे. तो 7वा गर्भ देवकी मातेच्या गर्भामधून, उदरामधून तो रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन घातला, ट्रान्सफर केला. आणि आता 8वा जन्माला येणार. 8वा जन्माला येणार. ते देवकीचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. त्या देवकी मातेचं एवढं तेज दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदीशाळेमध्ये पडला होता. आणि तेवढ्यात एक 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती त्या वसुदेव देवकी समोर उभी राहिली. आणि त्यांनी सांगितलं, देवकी म्हणाली, देवा प्रभू, तुम्ही बाळ होऊन आमच्या पोटी जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं होतं, पण तुम्ही जर असे 8 वर्षाचे होऊन आले तर तुम्हाला आमचा पोरगा कोण म्हणेल. तुम्ही डायरेक्ट 8 वर्षाचे होऊन आले तर तुम्हाला आमचं पोरगा कोण म्हणाल. तुम्ही लहान होऊन यायला पाहिजे. मग त्यावेळेस त्या भगवंताने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मी लहान होऊनच येणार आहे, मी लहान बाळ होऊनच येणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणून मी आता आधी आलोय. मग त्यावेळेस भगवंताने सांगितलं, बाबा, वसुदेवाला सांगितलं, बाबा माझा जन्म झाल्याच्या नंतर मला इथं ठेवायचं नाही, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला घेऊन जायचं. कुठे घेऊन जायचं. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. आनंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, गोकुळाला, गोकुळाला. नंदाच्या घराला मज ने गोकुळाला, माया उपजली ते ठेवी मज आणि येथे. मग त्या चतुर्भुज मूर्तीने सांगितलं की मला इथं ठेवायचं नाही, माझा जन्म झाला की मला नंदाच्या घरी घेऊन जायचं आणि तिथं ती माया जन्माला आलेली आहे, तिला इकडे घेऊन यायचं. आता हे बोलणं सोपं आहे, मला तिकडे घेऊन जायचं आणि तिला इकडे घेऊन यायचं. पण त्या कंसाने त्या वसुदेव देवकीच्या हातापायामध्ये मोठ्या मोठ्या बेड्या घातलेल्या होत्या. कितीतरी द्वारपाल, कितीतरी शिपाई त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले होते. आणि त्या जेलच्या दरवाजांना मोठे मोठे कुलप लावलेले होते. आता हा बाबा म्हणतो मला तिथं ठेवायचं आणि तिला इकडे घेऊन यायचं, पण जायचं कसं. मग त्यावेळेस भगवंताने सांगितलं, ती काळजी तुम्ही करू नका, ती काळजी तुम्ही अजिबात करू नका, ते सर्व मी बरोबर करतो, तुम्ही फक्त माझा जन्म झाला की मला घेऊन जायचं असं भगवंताने सांगितलं. आणि लगेच देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि नंतर स्वर्गातले सर्व देव एकत्र झाले, स्वर्गातले सर्व देव एकत्र झाले आणि सगळ्यांनी मिळून त्या वसुदेव देवकीवरती भगवंताच्या प्रागट्याच्या अगोदर, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या अगोदर वसुदेव देवकीवरती पुष्पवृष्टी केली.
पुष्पवृष्टी केली आणि सगळ्यांनी भगवंताच्या येण्याचं स्वागत केलं, भगवंताच्या प्रागट्याचं स्वागत केलं. हेच स्वागत आज आपल्याला या बेलू गावामध्ये आमराई मळ्यामध्ये करायचंय. आपल्या या ठिकाणी आमराई मळ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अवताराला येणार आहे, भगवान श्रीकृष्णांचा जन्म या ठिकाणी होणार आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा जोरदार हात वरती करून त्या भगवंताच्या येण्याचं स्वागत करायचं. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा भगवान श्रीकृष्णांचं सर्वांनी स्वागत केलं आणि सत्य सत्य म्हणून त्या भगवंताची गर्भस्तुती केली. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती केली आणि तो दिवस वसुदेव देवकीच्या आयुष्यामध्ये उजडला. कोणता दिवस? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, वार बुधवार आणि रात्रीचे 12 वाजता त्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्याबरोबर वसुदेवाने भगवंताला उचलून घेतलं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती. भगवंताला जसं वसुदेवाने उचलून घेतलं तसं त्यांच्या हातापायामध्ये असणाऱ्या सर्व बेड्या आपोआप गळून पडल्या. त्या जेलचे दरवाजे आपोआप उघडले. सर्व द्वारपाल, सर्व शिपाई झोपून गेले. नंतर मग कन्हैयाला उचललं आणि वसुदेवाने त्या टोपलीमध्ये ठेवलं. टोपली उचलली, डोक्यावरती ठेवली आणि गोकुळाच्या रस्त्याने निघाले. गोकुळाच्या रस्त्याने निघाले. ढगांचा गडगड 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 आवाज सुरू होता. विजांचा कडकड 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 आवाज सुरू होता. वारा चालू होता आणि धोधो धोधो पाऊस त्या ठिकाणी पडत होता. आणि त्या भगवंताला पाऊस लागू नये म्हणून त्या शेषांनी आपला फणा असा भगवंतावरती धरला होता. त्या कन्हैयावरती शेषांनी आपला फणा धरला होता. धोधो पाऊस लागू नये म्हणून भगवंतावरती असा फणा धरला आणि गोकुळाच्या रस्त्याने निघाले. तर भगवंताचं दर्शन करण्यासाठी यमुना मैया आली. जमुना आनी जलपुर बहत है, चरण कमल पर सायो, मारक दीन्यो राम सिंधु जो, नंद भवन चली आयो जो, नंद भवन चली आयो जो, नंद भवन चली आयो. त्या भगवंताचं दर्शन करण्यासाठी ती जमुना मैया त्या ठिकाणी आली. जमुना मैयाने भगवंताचं दर्शन केलं आणि गोकुळामध्ये पोहोचले. गोकुळामध्ये पोहोचले. यशोदा मैया जिथे झोपलेली होती तिच्या शयन कक्षामध्ये वसुदेव भगवंताला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी जी माया होती त्या मायेला उचललं, टोपलीमध्ये ठेवलं, भगवंताला उचललं, यशोदेजवळ ठेवलं आणि तिथून मथुरेमध्ये वसुदेव आणि ती माया तिकडे घेऊन गेले.
वसुदेव मथुरेमध्ये गेले आणि गोकुळामध्ये कन्हैयाला खाली ठेवल्याबरोबर त्या यशोदेच्या जवळ ठेवल्याबरोबर त्या कन्हैयाने रडायला सुरुवात केली. आता जी बाळणपण करण्यासाठी आलेली होती या यशोदेची नणंद म्हणजे नंदबाबाची बहीण सुनंदा, ती सुनंदा आलेली होती. ती रोज रात्रभर जागी राहायची, आणि आजच नेमकी ती झोप लागली. आजच तिला झोप नाही लागली, या पठ्ठ्याने तिला झोप लावली. मग ती उठली, रडण्याचा आवाज ऐकून ती उठली आणि तिने पाहिलं, अरे जशोदा को लाला भयो, नंदबाबा को लाला भयो, नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. इतका आनंद झाला त्या सुनंदाला. ती सुनंदा लगेच सगळ्या घरभर बघू लागली, नंदबाबा कुठे गेले. नंदबाबाला शोधू लागली, अरे बाबा 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 कहा हो आप. सगळ्या घरभर बाबाला शोधू लागली. बाबा देवघरामध्ये जप करत होते. नंदबाबाचा जप चालू होता. अभी तो भयो नहीं आगे का पतो नहीं, अभी तो भयो नहीं आगे का पतो नहीं. म्हणून म्हणजे अजून तर काही झालं नाही आणि पुढचं अजून काही माहिती नाही. अजून तर काही झालं नाही आणि पुढचं काही माहिती नाही. अभी तो भयो नहीं आगे का पतो नहीं, असं त्यांचा जप चालू होता. सुनंदा आली, अरे बाबा बाबा बाबा, अरे क्या भयो छोरी, अरे बाबा कछुना भयो. अरे कछुना भयो तो काय, कळती ना भाषा, हिला ब्रज भाषा म्हणतात, वृंदावनामध्ये बोलली जाते. तर बाबाने विचारलं, अरे कछुना भयो तो काय को बाबा 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 बाबा, रटला का नाही. अरे बाबा तो को पतो नहीं. अरे क्या नहीं, मोको पतो नहीं. अरे बाबा सच में तो को पतो नहीं. अरे बाबा नहीं पतो. अरे बाबा तो को लाला भयो है, लाला भयो, मोको लाला भयो, मोको लाला भयो. नंदबाबाने ते ऐकलं, मला मुलगा झाला, मला लाला झाला. नंदबाबाने ते ऐकलं. नंदबाबाने दान धर्म करायला सुरुवात केली. नंदबाबाने गळ्यामध्ये जो आपला नवरत्नाचा हार होता तो त्या गवळणीचा त्या सुनंदाच्या गळ्यामध्ये घातला आणि ती सगळीकडे फिरू लागली. सगळ्या गवळणींना सांगू लागली. काय सांगू लागली. गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती ओ, गवळण म्हणती ओ, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती ओ, गवळण म्हणती ओ, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वन बरोलिया दाटी नंदा घरी झाली दाटी. वन बरोलिया दाटी नंदा घरी झाली दाटी. वन बरोलिया दाटी नंदा घरी झाली दाटी. मनती वो मनती वो खरोखर इथंच आपला कृष्ण जन्माला आलाय का काय. गवळणी सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ती गवळण सगळीकडे सांगू लागली, अरे नंदबाबाला लाला झाला, यशोदेला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. सगळ्यांना सांगू लागली. आणि सगळ्या त्या नंदबाबाच्या गावामध्ये, नंद गावामध्ये, संपूर्ण गोकुळामध्ये त्या ठिकाणी नंद उत्सव सुरू झाला. नंदबाबाच्या घरी नंद उत्सव सुरू झाला. आणि तुकोबाराय म्हणतात की मी सुद्धा त्यांच्या बरोबर होतो. तुकोबाराय सांगतात मी सुद्धा त्यांच्या बरोबर होतो. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. म्हणजे तुकोबाराय सांगतात की मी सुद्धा त्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो. आणि तो आनंद, तो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद तो मी सुद्धा उपभोगला. तुकोबारायांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद उपभोगला, तो अनुभवला. आणि तोच आनंद, भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद तुकोबाराय आपल्याला शब्दामध्ये सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराज म्हणतात की गोकुळामध्ये एवढा सुख झाला, एवढा आनंद झाला की तो आनंद शब्दामध्ये सांगता येणार नाही. एवढा आनंद झाला की त्या आनंदाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. त्या आनंदाला अंतही राहिला नाही, त्या आनंदाला पारही राहिला नाही. मग असं काय झालं बरं त्या गोकुळामध्ये की त्या गोकुळातल्या आनंद अंतही राहिला नाही, पारही राहिला नाही? तर काय झालं? भगवान श्रीकृष्णांचा जन्म त्या ठिकाणी झाला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर किंवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणजे त्या सद्गण चितगण आणि आनंदगण असणारा भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याचा गोकुळामध्ये जन्म झाला आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला त्या गोकुळामध्ये की तो आनंद शब्दामध्ये कोणाला सांगू शकत नाही. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. बाळकृष्ण नंदाघर बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण बाबाच्या घरी एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला त्या नंद बाबाला त्या कन्हैयाला बघावं असं वाटलं. आता एवढा सुंदर लाला ज्याच्या घरी कितीतरी गवळणी रोज येतात, कन्हैयाला बघतात आणि त्या नंद बाबाला असं वाटायला लागलं की आता आपण सुद्धा त्या कन्हैयाला जाऊन पाहिलं पाहिजे. वाटतंच ना, एखाद्या बापाला जर आपण बाप झालो तर वाटतं ना आपण बघितलं पाहिजे आपल्या पोराला. तसं नंद बाबालाही वाटलं की आपण सुद्धा जाऊन पाहिलं पाहिजे. मग नंद बाबा त्या यशोदेजवळ गेले. यशोदेच्या मांडीवरती लाला होता. तो लाला यशोदेच्या मांडीवरून आपल्या हातामध्ये घेतला आणि त्या लालाकडे असे बघू लागले. आणि अक्षरशः 90 वर्षाचे नंद बाबा, 90 वर्षाचे नंद बाबा हे त्या लालाला घेऊन नाचू लागले. 90 वर्षाचे नंद बाबा लालाला हातामध्ये घेऊन नाचू लागले. त्या ठिकाणी नंद बाबाने अतिशय दान धर्म केला आणि नंद उत्सव त्या ठिकाणी सुरू झाला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के. आनंद भयो जय कन्हैया नंद घरानंद भयो जय कन्हैया नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की, जय गोपाल लाल की, जय कन्हैया लाल की जय हो कृष्ण लाल की, लाल की, जय गोपाल लाल की, जय कन्हैया लाल की जय गोपाल लाल नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल नंद घर आनंद
भयो जय कन्हैया लाल नंद बाबाने दान धर्म करायला सुरुवात केला. नंद उत्सव चालू होता. नंद बाबाने दान धर्म करायला सुरुवात केला. दान धर्म करायला सुरुवात केली. दान धर्म केला. काय काय दान केलं? हाती दिने, घोडे दिने, हाती दिने, घोडे दिने और दिने पालकी. कौन को दे हाथी घोड़े, कौन को दे पालकी. छोरन को दे हाथी घोड़े, बुढ़न को दे पालकी. छोरन को दे हाथी घोड़े, बुढ़न को दे पालकी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. 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 लाडू दिने, लाडू माहिती आहे ना? लाडू दिने, पेड़े दिने, लाडू दिने, पेड़े दिने और दिने लापसी. कौन को दे लाडू पेड़े, कौन को दे लापसी. छोरन को दे लाडू पेड़े, बुढ़न को दे लापसी. छोरन को दे लाडू पेड़े, बुढ़न को दे लापसी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद बाबाच्या घरी नंद उत्सव सुरू झाला. दान धर्म केला आणि त्या ठिकाणी त्या संपूर्ण गोकुळामध्ये नंद उत्सव सुरू झाला. एवढा नंद उत्सव सुरू झाला, एवढा आनंद त्या गोकुळवासियांना झाला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळं की त्यांनी आपण गुढीपाडव्यानं जसं घराला गुढी लावतो ना तसं त्यांनी गुढ्या उभारल्या. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे. गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या घराला गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, गाणी गायला लागले, कथा करायला लागले, बधाई गीत गायला लागले. आणि त्यानंतर सर्वजण कन्हैयाला भेटण्यासाठी येऊ लागलं. आणि हळूहळू कन्हैया आता मोठा व्हायला लागला. मोठा होता होता तो तळहात टेकवीत गुडघ्यावरती रंगायला. तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रागत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रागत, डाव्या गुडघ्यानं रागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. रंगडी रंगनात तुम्या देखिला सये, देखिला
गीत कळहात कळहात ते गीत डाव्या गुडघ्यान रागत डाव्या गुडघ्यान रागत डाव्या गुडघ्यान रागत रांगत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. बघता बघता आता 9:15 वाजली, 15 मिनिटात आपल्याला काला करायचं आहे. त्यामुळे तो पटकन रांगायला लागला. नंतर अजून थोडा मोठा झाला आणि खोड्या करायला लागला. आता लहान पोरं तशी खोडकर असतात की नाही दादा? तुम्ही होते का खोडकर? असतातच, सगळेच लहान पोरं खोडकर असतात. असंच एक जण छोटंसं पोरग होतं, ते खोडकर होतं. ते त्याच्या बापाला म्हणलं, बाबा मला बुलेट घेऊन द्या. बापाने सांगितलं, अरे बाळा देवाने तुला एवढे सुंदर 2 पाय कशासाठी दिले? तो म्हणला एक किक मारायला आणि घेर टाकायला. म्हणजे एवढे लहान पोरं खोडकर असतात. तसंच कन्हैया सुद्धा खोडकर होते. कन्हैयाने सुद्धा खोडी करायला सुरुवात केली, चोरी करायला सुरुवात केली. कन्हैयाने चोरी केली, पण कशाची चोरी केली? तर चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चोरियले नंदाच्या नंदनी चित्त चोरियले नंदाच्या नंदनी तुका म्हणे गरुड ध्वजे तुका म्हणे गरुड ध्वजे रामा सांभळे रूपडे चोरटे चिताचे सांभळे रूपडे चोरटे चिताचे चोरटे चिताचे चोरटे चिताचे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने म्हणजे त्या भगवंताने सगळ्या गोपिकांचं चित्त चोरून घेतलं. सगळ्या गोपींचं गवळणींचं चित्त चोरून घेतलं. त्यांच्या खोड्या करायला लागला, चोरी करायला लागला. आता कृष्णाची चोरी काही गवळणींना आवडायची आणि काहींना काही आवडत नव्हती. काही गवळणींना आवडायची आणि काही गवळणींना आवडत नव्हती. मग ज्यांना आवडायची, ज्या गवळणींना कृष्णाच्या खोड्या आवडायच्या त्या गवळणी त्या खोडीमधून आनंद व्यक्त करायच्या, आनंद घ्यायच्या. आणि ज्यांना आवडत नव्हती कृष्णाची खोडी, कृष्णाच्या खोड्या ज्या गवळणींना आवडत नव्हत्या, त्या गवळणी यशोदेकडे तक्रार करायच्या आणि यशोदेला सांगायचं, अगं यशोदे किती नटखट आहे का तुझा काना? अगं आमच्या घरामध्ये येतो, आमचे दही दूध लोणी खातो. बरं खातो त्याचंही काही नाही, पण मडके सुद्धा फोडून देतो. मडके कशाला फोडतो? नटखट यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे, नटखट यशोदा तेरा लाल रे, यशोदा तेरा लाल रे. नटखट यशोदा तेरा लाल रे, तेरा लाल रे. नटखट यशोदा तेरा लाल रे, तेरा लाल रे. नटखट यशोदा तेरा लाल रे, नटखट यशोदा तेरा लाल रे, तेरा लाल. नटखट यशोदा तेरा लाल रे, तेरा लाल रे. नटखट यशोदा तेरा लाल रे, तेरा लाल. चुपके से घर में घुस आता, माखन खाता दही दूध उड़ाता. चुपके से घर में घुस आता, माखन खाता दही दूध उड़ाता. कर देता बेहाल रे,
जायच्या आणि यशोदाकडे तक्रार करायच्या, अगं किती नटखट आहे तुझा लाला, आमच्या घरात येतो, दही दूध लोणी खातो आणि सगळे मडके फोडून जातो. बरं ठीक आहे, येतो तर येतो, एकटा येत नाही, सगळं बुजगावणं घेऊन येतो, सगळ्या गोपाळांना घेऊन येतो. बरं ते बी येते नाही, सगळं घरामध्ये पसारा करून देतात, सगळं तोडफोड करून देतात, म्हणून आम्ही तुझ्याकडे तक्रारी करतो, म्हणून तुझ्या पोराला आम्ही चोर म्हणतो. मग यशोदा म्हणली, हे बघा, तुम्ही माझ्या पोराला नुसतं चोर म्हणायचं नाही, त्याला रंगी हात पकडून द्यायचं, पुराव्यासहित त्याला पकडून माझ्याकडे त्याच्या हाताला धरून आणायचं, तेव्हाच मी समजेल माझं पोरग चोरी करतं. तुम्ही जर असं त्याला म्हणायला लागले, एवढं लहान माझं पोरग, आणि एवढ्या लवकर जर तुम्ही त्याला चोर चोर म्हणायला लागले, तर कोण लग्न करेल माझ्या पोराशी? किती पत्नी होत्या पठ्ठ्याला. शेवटी आईची काळजी ती आईची काळजी असते. कोण लग्न करेल माझ्या पोराशी? मग तुम्हाला जर वाटतं ना तो खोड्या करतो, माझा कृष्ण खोड्या करतो, तर तुम्ही एक काम करायचं, जिच्या घरामध्ये तो जाईल चोरी करेल, तिने त्याचा हात धरायचा आणि माझ्याकडे घेऊन यायचं. मग त्या सगळ्या गवळणी म्हणल्या, ठीक आहे, असंच करतो. त्याच्यात एक गवळण जरा आगाऊ होती, सगळ्या गवळणींमध्ये एखादी असतीच अशी. मग ती म्हणली, कृष्णा, गरीबाच्या घरी कोणी बी जातं रे, माझ्या घरी येऊन बघ, कशी बांधूनच टाकते तुला कशी बांधूनच टाकते. देवाला वाकडं बोलणं अजिबात जमत नाही, देवाला वाकडं बोलणं जमतच नाही. मग कृष्ण पेंद्याला म्हणला, पेंद्या, हिच्या घराचा पत्ता घे. तर म्हणला, गुगल मॅप्स आहे, तिच्या घराचा पत्ता आहे माझ्याकडं. मग आज संध्याकाळी हिच्याच घरी जायचं आणि चोरी करायची. संध्याकाळ झाली, ती गवळण आणि गवळी झोपलेले होते, हे सगळे गेले, सगळी टीम गेली, सगळी दही दूध लोणी खाल्लं, सगळे मडके बिडके हळूच फोडून टाकले. आणि नंतर येताना त्या गवळणीच्या वेणीची आणि त्या गवळ्याच्या दाढीची गाठ मारली, पळून आले. गाठ मारली पळून आले. तिथून पळून आले. दुसऱ्या दिवशी पहाट झाली. पूर्वीच्या गवळणी कशा पहाटी उठायच्या 5 वाजता, आत्ताच्याही पहाटीच उठतं 10 वाजता. असो, आत्ताच्यांचं काही न सांगितलेलंच बरं. तर ते गवळण उठली 5 वाजता, उठली तशी तिच्या वेणीला झटका बसला. आता ती गाठण मारलेली उठली तशी तिच्या वेणीला झटका बसला. ती म्हणते, असं काय करता, माझी वेणी कशाला ओढता, वय का तुमचं माझी वेणी ओढायची? म्हणलं, अगं मी नाही ओढली तुझी वेणी, तूच माझी दाढी ओढते. अहो मी कशाला ओढू तुमची दाढी? मग नंतर त्यांनी पाहिलं तर दाढीची वेणीची गाठ बांधलेली होती. ती गाठ सोडायचा प्रयत्न केला पण गाठ काही सुटली जाईना. गाठ जाळायचा प्रयत्न केला पण गाठ काही जाळली जाईना. गाठ कापायचा प्रयत्न केला, गाठ कापली जाईना. मग सगळे प्रयत्न झाले. मग तो गवळी विचार करायला लागला आणि गवळणीला म्हणाला, का ग तू कृष्णाला काही म्हणली होती का? नाही बाबा, कृष्णाला नव्हते म्हणले मी. काय अगं नीट आठव, काहीतरी तरी म्हणली असं. मी कृष्णाला नव्हते म्हणले बरं का काही, पण एका गवळणीला म्हणले होते. तो कृष्ण माझ्या घरी येऊ दे की तिला बांधूनच टाकते. अगं बाई, कशाला त्या आगीत पाय घातला तू? गवळी म्हणला, आता मग बरोबर त्याने तुलाच बांधून टाकलं म्हणे. मग आता काय करायचं याला पर्याय? आता याला पर्याय एकच, कृष्णाकडे जायचं, सोडायला लावायचं. असं कसं जायचं? तिची वेणी त्याची दाढी, असं कसं जायचं गावातून अख्ख्या? मग तो म्हणला, आता त्याला पर्याय नाही, गत्यंतर नाही, त्याला जावं तर लागेल. मग ती म्हणली, ती बी थोडी हुशार होती. ती म्हणली, आपण एक काम करू, आपण अशी घोंगडी घेऊ आणि मग घोंगडी घेऊन जाऊ, म्हणजे लोकांना कळणार नाही कोण चाललंय. तिने घोंगडी टाकली. आता तिची वेणी आणि त्याची दाढी. मग ती पुढे चालली, तो मागे चालला. तो होता बारकन, ही होती उंच. मग ती चालली का पुढं पाऊल टाकलं की याच्या दाढीला झटका बसायचा, त्याच्या दाढीला झटका बसायचा. दोघं जण चालले. चालता चालता कृष्णन सगळे गोपाळ त्यांच्या मागे, सगळे मागे आले. कृष्ण म्हणतो सगळ्या गोपाळांना, काय रे कसा आहे पिक्चर, काय रे कसा आहे पिक्चर? सगळे ते गोपाळ म्हणले, कृष्णा पिक्चर लय भारी आहे रे, पिक्चर लय भारी आहे, पण घोंगडीच्या आतमध्येच काय दिसतच नाही आम्हाला. मग कृष्णाने पटकन त्या वाळूटीला आज्ञा केली. गरगर 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 फिरत ती वाळूट आली आणि तशी त्या घोंगडीमध्ये घुसली, ती घोंगडी सोडून गेली. सगळ्यांनी जय जयकार केला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तिथं जय जयकार केला आणि 2 जण नंदबाबाच्या घरी पोहोचले. तिथं गेले. कृष्ण असं समोर बसलेला होता खुर्चीवरती. गेले, कृष्णा एवढी गाठण सोडून दे. आपण मारलीच नाही, आपण सोडणारच नाही, आपण मारलीच नाही. अरे बाबा, जरी मारली नाही तरी सुद्धा सोडून दे. हा, मग असं असेल तर मग सोडून देतो. कृष्ण गाठ सोडण्यासाठी जवळ आला आणि मावशीला म्हणतो, मावशी आता कसं वाटतंय? मावशी आता कसं वाटतंय? मावशीला म्हणला, आता जाशील का परत माझ्या वाटत जाशील? लागशील का माझ्या नादाला लागशील? अरे बाबा, मेले तरी तो या नादाला लागणार नाही, एवढी गाठण सोडून दे.
म्हणजे अशा कितीतरी खोड्या या कृष्णाने केल्या. अनेक खोड्या केल्या. सगळ्या गवळणींचं चित्त वेधून घेतलं, सगळं गवळणींचं चित्त मोहून घेतलं. एकदा कृष्णाला सगळ्या गवळणींची जरा आठवण आली. सगळ्या गवळणींची आठवण आली. कृष्णाने मुरली वाजवायला सुरुवात केली, बासरी वाजवायला सुरुवात केली. बासरी वाजली की सगळ्या गवळणींना माहिती होतं, बासरी वाजली की कन्हैयाला आपली आठवण आली, ती गवळण तशीच निघायची. मग एक वेळेस कन्हैयाला आठवण आली, कन्हैयाने बासरी वाजवायला सुरुवात केली आणि सगळ्या ज्या ज्या गवळणीच्या कानावरती ती बासरी जायची आहे त्या स्थितीमध्ये ती कन्हैयाकडे त्या बासरीच्या आवाजाने जायची. एक गवळण झाडू मारत होती अंगणामध्ये, त्या बासरीचा आवाज कानावरती ऐकला, तसंच झाडू हातात घेतलं आणि तशीच बासरीच्या आवाजाने निघाली, तशी त्या दिशेने निघाली. एक गवळण आपल्या पतीला चपाती देत होती, भाकर देत होती, वाढत होती ताटामध्ये. अशी ताटामध्ये वाढता वाढता कानावरती तो आवाज ऐकला, तशीच भाकर परत घेतली, तशीच निघाली त्या आवाजाच्या दिशेने. एक गवळण गाईच्या धारा काढत होती. धारा काढता माहिती आहे ना, दूध काढत होती. गाईच्या गाईला बहाला टाकलेला गाईचं दूध काढत होती. दूध काढता काढता तिच्या कानावरती त्या मुरलीचा आवाज ऐकला. ती बादली तशीच, ते बालाही तसाच आणि तशीच निघाली, त्या बासरीच्या आवाजाच्या दिशेने निघाली. अशा कितीतरी गवळणींचं चित्त त्या कृष्णाने वेधून घेतलं. वृंदावनी वेणू कवनाचा माझे माझे, वृंदावनी वेणू कवनाचा माझे माझे, वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे. वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरुनी मयूर विराजे, पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भास दिया दमराजे, वो वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, कवनाचा माय वाजे. कन्हैयाने वृंदावनामध्ये वेणू वाजवला आणि सगळ्या गवळणींचं चित्त चोरून घेतलं. सगळ्या गवळणींना त्याने मोहून घेतलं. अशा अनेक खोड्या, अनेक चोऱ्या कन्हैयाने केल्या. एक वेळेस कन्हैया आणि कन्हैयाचे सगळे मित्रमंडळ यमुनेच्या काठावरती खेळण्यासाठी गेले आणि खेळता खेळता ते बॅट बॉल खेळत होते. खेळता खेळता कृष्णाने बॉल मारला. आता त्याला बॉल म्हणतात, त्याला पूर्वी चेंडू म्हणायचे. तो चेंडू फेकला आणि कृष्णाने बॅटीने मारला, तर तो बॉल मारला तर तो तिथं एक कालिया नावाचा सर्प राहत होता. त्या कालिया जिथं राहायचा त्या कालिया दहामध्ये जाऊन पडला. तो कालिया इतका विषारी होता, त्या कालिया दहाच्या म्हणजे त्या कालिया जिथे राहायचा त्याच्यावरतून एखादा पक्षी जरी गेला तरी सुद्धा तो त्याच ठिकाणी मरून पडायचा, एवढा विषारी तो कालिया होता. आणि त्या दहामध्ये, त्या कालिया दहामध्ये त्याचा बॉल पडला, डोहामध्ये तो बॉल पडला आणि त्या ठिकाणी कृष्ण तो बॉल आणण्यासाठी गेला तर तिथे तो कालिया त्याच्याबरोबर डोकं लावायला लागला, आत्ताच्या भाषेत भांडण करायला लागला. मग कृष्णाने त्याच्या मस्तकावरती उडी मारली, डोक्यावरती उभा राहिला आणि त्या कालिया नागाच्या मस्तकावरती तांडव नृत्य करायला सुरुवात केली. तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी. पम पम पग पटकत फम 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 फननी पर, पम 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 पग पटकत फम 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 फननी पर, विम 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 विनती करत, विम 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 विनती कर, नागवधू हार, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी. जय हो तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडवगती मुंडन परनाचत गिरिधारी. ससिक सनकादिक नंदन नारदम, ससिक सनकादिक
मम मम महादेव बम 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 बलिहारी तांडव गती मंडन परनाथ गिरिधारी तांडव गती मंडन परनाथ गिरिधारी तांडव गती मंडन परनाथ गिरिधारी तांडव गती मंडन असं त्या कालिया नागाच्या मस्तकावरती त्या ठिकाणी त्या कन्हैयाने नृत्य केलं आणि त्या ठिकाणी त्या कालियाचा उद्धार केला. कालियाचा उद्धार केला. असे कितीक जणांचे पुतनेचा उद्धार केला, सक्टासुराचा उद्धार केला, कितीतरी जणांचे कन्हैयाने त्या ठिकाणी उद्धार केला, कालियाचा उद्धार केला. आणि एक दिवस सहज यशोदा मैया आणि कृष्ण दोघं जण बसलेले होते. बसल्या बसल्या सहज कृष्ण म्हणतो, मैया अगं मैया तुला एक विचारू का? काय रे कृष्ण विचार ना. मैया मी एवढा काळा का बरं दिसतो का? आता हा काय प्रश्न असतो का? आता काय सांगायचं यशोदेने? यशोदा म्हणली, अरे कृष्णा तुझा जन्म रात्रीचा झाला ना, मग रात्रीची सावली कशी असते? काळी असते. मग त्या काळ्या रंगाचा प्रभाव तुझ्यावर पडला आणि म्हणून तू काळा झाला. आता काय सांगणार? यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. म्हणजे यशोदेला विचारलं मी एवढा काळा का बर? मग त्या यशोदेच्या लक्षात आलं की खरोखर आता आपलं पोरग लई बोलायला लागलं, खरोखर आपलं पोरग खोडकर झालं. आता त्याला काही इथं ठेवायचं? आता 5 मिनिटं राहिली, खेळच बघू आता. मग आता याला इथं काही ठेवायचं नाही, मग याला पाठवायचं. कुठं पाठवायचं? अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. या गोपाळ रानात या. अरे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यशोदेने सांगितलं उद्यापासून तुम्ही इथं थांबायचं नाही, सगळ्यांनी गाया घेऊन रानामध्ये चारायला जायचं. कृष्ण म्हणला मी एकटा जाणार नाही. मग सगळ्या गोपाळांनाच घेऊन जाणार. ठीक आहे, सगळ्यांना घेऊन जा. मग कन्हैयाने सगळ्या गोपाळांना सांगितलं, हे बघा उद्या आपल्याला रानामध्ये जायचंय. सगळ्यांनी येताना बरोबर टिफिन घेऊन यायचंय. काय त्याला आता टिफिन म्हणतात, डबा म्हणतात, त्याला त्यावेळेस शिदोरी म्हणायची. सर्वांनी आपली आपली शिदोरी घेऊन यायची. आणि मग दुसऱ्या दिवशी सर्वजण गोपाळ निघाले. दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळांनी गायी सोडल्या, सगळेजण रानामध्ये निघाले. आणि एका बाजूला गाया चरायला लागल्या आणि एका बाजूला ते गाया चारून चारून बोर झाले, ते कंटाळले. आणि त्याच्यानंतर मग ते इकडे खेळ खेळायला लागले. आता कोणते कोणते खेळ खेळायला लागले? आता महाराज आपल्याला खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळताती नानात मध्ये खेळताती नानात मध्ये खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा मामा बोला मामा मामा बोला मामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा मामा बोला मामा मामा बोला मामा मरी माय
जोरदार टाळ्या वाजवायच्या बरं. असे अनेक खेळ खेळले, वेगवेगळे खेळ खेळले, असे अनेक खेळ खेळले आणि खेळ खेळून खेळून आता थकले. आपणही 2 तास कीर्तन ऐकून ऐकून दमलो. मग आता ते म्हणले, कृष्णा आता फार भूक लागली रे, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. सगळे गोपाळ म्हणले, कृष्णा आता फार भूक लागली रे, आता पहिलं तू काहीतरी खायला दे. मग कृष्ण म्हणला, ठीक आहे, सगळ्यांनी आपले आपले टिफिन घेऊन या, सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन या. मग सगळेजण आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन आले. कृष्ण मध्ये बसला. कृष्णाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. कृष्ण बरोबर त्यांच्या सगळ्यांच्या मधोमध बसले आणि सगळ्यांना बाजूनी बसवलं, सगळ्या गोपाळांना बाजूनी बसवलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी काला केला. आणि तो काला त्या भगवंताने श्रीकृष्णांनी प्रत्येक गोपाळाला आपल्या हाताने खाऊ घातला. प्रत्येक गोपाळाला तो काला खाऊ घातला. तो काला खाण्यासाठी स्वर्गातले देव मासे बनून आले, स्वर्गातले देव मासे बनून आले, पण तरी सुद्धा त्यांना तो काला भेटला नाही. कन्हैयाने सांगितलं, हे बघा, हे बघा, तुमचा काला खाऊन झाला ना, हात त्या नदीमध्ये धुवायला जायचं नाही, हात तुम्ही तुमच्या कपड्याला पुसून घ्यायचे, नदीमध्ये धुवायला जायचं नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी आपल्या आपल्या कपड्याला पुसून घेतले आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी काला खाल्ला. आणि सगळ्यांच्या शेवटी त्या भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या गोपाळांचा उष्टा काला खाल्ला. तो काला आपल्याला सुद्धा या ठिकाणी करायचा आहे, तोच काला आपल्याला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. कारण काला खाण्यासाठी, काला मिळण्यासाठी भाग्य असावं लागतं, काला मिळण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की तो काला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. भगवंताने स्वतःच्या हाताने तो काला प्रत्येक गोपाळाला भरवला आणि त्या ठिकाणी भगवंताने काला केला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. बिभ्राद वेणू जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणो मश्रून कवलं तत्फलान्यं गुलिषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वे, स्वर्गलोके मीशति बुभुजे यज्ञभुग बालकेली. या ठिकाणी प्रत्येकाने काला केला. तो काला सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तो काला आपल्याला मिळणार आहे कारण आपलं भाग्य आहे, कारण आपण आज या ठिकाणी आलो हे आपलं भाग्य आहे. आपल्याला काला मिळणार आहे, तो काला प्रत्येकाने घ्यायचा आहे. आणि ज्यांना भेटणार नाही त्यांनी हा काल्याचं कीर्तन प्रसाद म्हणून समजायचं, पण घेऊनच जायचा प्रत्येकाने. असा हा काला आज आपल्याला या ठिकाणी करायला मिळाला. ही काल्याची सेवा माझ्याकडे आली. सर्वच आयोजक नियोजक सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. कीर्तनाच्या साठी आमचे आदरणीय सदानंदजी गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित झाले, कुंदनजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झाले, आमचे ओंकारदादाही उपस्थित झाले, आदरणीय विकासजी महाराज बेलूकर तेही या ठिकाणी मोठ्या अंतकरणाने उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आमच्या गोंद्याचे रमेश भाऊ नाठे तेही आज या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वच आपल्या बेलू गावातील सर्वच श्रोते मंडळी, त्याचप्रमाणे आज बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत, माऊली महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे, माझे वडील कैलास महाराज तांबेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच या ठिकाणी उपस्थित, सर्वांच्या चरणी नतमस्तक करते. तिन्ही शूटिंगवाले दादा, आमचे नंदूभाऊ विण्यावाले बाबा, त्याचप्रमाणे आमचे चोपदार बाबा, जमलेले सर्वच पाहुणे मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील. आज माझ्या कीर्तनाला माझे सासू सासरे उपस्थित आहेत, एवढी मी भाग्यवान आहे. तेही आज या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या सेवेला पूर्णविराम. विठोबा